अर्थात आमच्यासाठी, सरकारसाठी, माझ्यासाठी, विभागासाठी उपयुक्त असंच होतं आणि त्याच्यामुळे सगळ्या घटकांना मी त्याच्याबद्दल धन्यवाद देतो। आणि विशेषतः अनेक राजकीय व्यक्तींनी देखील आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कृषी असेल, उद्योग असेल, सेवा असेल, शिक्षण असेल आणि इतरही वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांनी पण अर्थसंकल्पाची दखल घेतलेली हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलेले आणि आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत। त्यांनाही मी धन्यवाद देतो, कारण कुठलाही अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन्ही बाजूंनी बोललं जातं, कोणी चांगलं त्याला म्हणतं, विरोधक त्याच्यावर टीका करत असतात। अशा पद्धतीचा आजपर्यंतचा गेल्या राज्याची निर्मिती झाल्यापासूनचा अनुभव आहे। अध्यक्ष महोदय, एकंदरीतच यावेळी अर्थसंकल्पाचं स्वागताचं आणि कौतुकाचं प्रमाण हे वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आमच्यासारख्याला पण ऊर्जा मिळते, कारण आम्ही जे काम करतोय, सरकारने जे प्रचंड मोठ्या संख्येने अध्यक्ष महोदय यावेळेस महायुतीच्या सरकारला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, असलं न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं बहुमत हे मला नाही वाटत पुढं कधी कुणाच्याही कारकिर्दीमध्ये मिळेल। अशा पद्धतीचं बहुमत महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं, त्याबद्दल मी जनतेचं पण मनापासून आभार मानतो, मतदारांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। अध्यक्ष महोदय, महायुतीच्या सन्माननीय सदस्यांनी कौतुक करणं मी त्या ठिकाणी समजू शकतो, कारण ते आमच्या सरकारमधले पाठिंबा देणारे सगळे घटक आहेत। परंतु समोरनं आता भास्करराव इथं नाही आहेत, परंतु भास्करराव असतील किंवा काही सन्माननीय सदस्यांनी देखील अर्थसंकल्पाचं त्या ठिकाणी कौतुक केलं। त्याच्या मागचं कारण काय, खरोखरीच त्यांनी मनापासून त्याचं कौतुक केलंय का अजून त्याच्या पाठीमागे काही वेगळी भावना आहे? परंतु एकंदरीत हे सगळं कौतुक केल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता अध्यक्ष महोदय भारावून त्या ठिकाणी गेलेला आहे। जयंतराव आता नाही आहेत, परंतु सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुकाला एक उपरोधात्मक अशा प्रकारची झालर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि आज ते नाही आहेत, त्याच्यामुळं आता रोहित इथं दिसतोय, एकच दिसतोय, आज तर कोणी दिसतच नाही। बापूसाहेब आहेत, राजू खरेजी आहेत, अभिजित आहेत, ठीक आहे, आहेत थोडेसे आहेत। मंत्रिमंडळात त्यांनी बोलत असताना अध्यक्ष महोदय तुम्ही ऐकलं असेल, सभासदांनी ऐकलं की आता सगळ्या मंत्र्यांना, अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही। मला एक कळत नाही